आटपाडीत 13 लाखांचा गुटखा जप्त. कर्नाटकातून सांगलीकडे निघालेला प्रतिबंधित माल पकडला. आटपाडी येथे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या तस्करी विरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल 13,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जाणारा विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखू भरलेला ट्रक अधिकाऱ्यांनी पकडला आहे. आणि या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता विश्वनाथ हिरेमठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र शासनाने 20 जुलै 2024 पासून गुटखा, पान मसाला, खर्रा आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 1 वर्षासाठी बंदी लागू केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू असताना 29 जुलै रोजी सायंकाळी जवळे मंगल कार्यालय परिसरात संशयास्पद ट्रक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न आणि औषधे प्रशासनाच्या पथकाने तातडीने येथे छापा टाकला असता MH42 BF 8661 क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 8,44,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. सुमारे 5 लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आलेला असून एकूण 13,44,000चा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. जप्त मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात हा माल कर्नाटकातील तुमकुर येथून सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी वाहनचालक लहू अशोक चव्हाण राहणार कमलापूर तालुका सांगोला, वाहन मालक संभाजी बने, मालक दिलीप मस्के तसेच संबंधित पुरवठादार आणि उत्पादकांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006, भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यात दिलेली आहे. अवैध फिर्यादीत आणि या व्यवसायामागील आर्थिक साखळीचा शोध घेऊन संघटित गुन्हेगारीचे स्वरूप आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. आणि त्यामुळे या कारवाईतून गुटखा तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, आटपाडी.